Anjur win the toss, connect to field first. थँक यू जगदीश. थँक्यू मच्छिंद्र पाटील सर. तर सामन्याकडे मात्र यावेळेस सामन्याला आपण सुरुवात करतोय. तर विचार तमाम क्रिकेटर्सचं पण एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत असणार आहे. कारण का विचार दुपारचं सत्र यावेळेस दुपारच्या आपण बघतो 2:32 होत आहेत आणि पहिल्या फेरीतील सर्व सामने आपण कव्हर केलेत. त्यावेळेस आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करतोय. या दरम्यान सामना रंगील मैदानावरती 2 भिवंडी विभागातील 2 दादा संघ आमने सामने असतील. जे रती महारथी मैदानाच्या आतमध्ये असतील. सामना आपल्याला अतिशय चांगला पाहायला भेटणार आहे. मात्र यावेळेस क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला भेटेल. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटची क्वालिटी, क्रिकेटमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला चढ उतार, सध्या त्यामध्ये क्रिकेट कशा प्रकारे रंग बदलेल या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतील. कारण का 2 चांगले संघ आहेत. दोघांची डावपेच दोघांना चांगल्या प्रकारची माहिती असेल. कारण का सध्या त्याने एकच विभागातील आजूबाजूतील आपण संघ बघतो. एका बाजूला अंजूर संघ तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो मैदानावरती पिंपला संघ. 2 चांगले संघ तर आमने सामने गतवर्षीचा चॅम्पियन संघ. तर मात्र यावेळेस पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये मात्र भाग नोंदवला पिंपला संघाने. त्यावेळेस सामना सुरू होतो दोन्ही संघाला. यावेळेस आमचा ग्रीन सिग्नल येतो आमच्या पंचांकडून. तर सामना सुरू होतो दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पहिला चेंडू रमाकांत. हा चेंडू दरम्यान शेवटच्या मोमेंट स्क्वेअर कटच्या चेंडू मात्र घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात देत नाहीये. तर यावेळेस गोलंदाज विश्वास मात्रे, भरपूर मोठं नाव. गतवर्षी मात्र नानोकार भेटली होती. एक अष्टपैलू खेळाडू अंजूर संघाचा. तर 2 आघाडीच्या मैदानावरती रमाकांत पाटील आणि वैभव पाटील. हा चेंडू विकेट खेळूनकडे चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत चेंडूची फेक होईल. सिंगल कंप्लीट. एक धाव येते. धावांचं मात्र यावेळेस त्रिगणेश केले मैदानावरती. यावेळेस मात्र फलंदाज होते रमाकांत पाटील. 2 आघाडीचे फलंदाज मैदान ते रमाकांत पाटील आणि एका बाजूला बघतो आपण वैभव पाटील. हे 2 आघाडीचे फलंदाज मात्र यावेळेस विचार केले तर पिंपला संघाच्या माध्यमातून पिंपलास विपक्ष आपण सामना बघतो मैदानावरती अंजूर. बिग फाईट सामना. 2 दिग्गज संघ आमने सामने या दुपारच्या सत्रामध्ये. हा चेंडू स्क्वेअर कॅटच्या माध्यमातून जबरदस्त घेऊन काढला. क्षेत्ररक्षकाने मात्र यावेळेस आपला बॅलन्स गमावलाय. बॅकअपसाठी अतिशय मात्र वेगाने क्षेत्र तिथपर्यंत चेंडू त्याच्या आवाकाच्या बाहेर. यावेळेस पहिला दमदार चौकार. यावेळेस बघितलं पॉईंटचा क्षेत्ररक्षक यावेळेस थोडासा बीट झाला. त्याच्यानंतर प्रतापने भरपूर प्रयत्न केला मात्र यावेळेस असफल ठरले. कारण चेंडू भरपूर वेगाने, कारण का आउटफील्ड भरपूर पास आहे. दरम्यान पहिला चौकार वैभवच्या बॅटमधून वैभव पाटील. धावसंख्या दाखल आतापर्यंत येत आहेत 5 धावा दाखलकावरती. षटक क्रमांकामध्ये पहिल्या पिवनचा विश्वास मात्रे. हा चेंडू जबरदस्त वेगला होता. स्क्वेअर कटमध्ये धावायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाहीये. फुटवर्कचा वापर नाहीये. जागेवरून नक्कीच पुन्हा ड्रिल करून दाखवत आहेत की पुन्हा एकदा मला बॅकफुट मात्र स्क्वेअर कटच्या माध्यमातून पॉईंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होतो. तोपर्यंत मात्र यावेळेस शाहरुखाने चित कमबॅक केलाय विश्वास मात्रेने. धावसंख्या असतं की धावसंख्या दाखल तब्बल 5 धावा. हा चेंडू पिटकावून विकेट. ताकदीचा योग्य तो वापर. दमदार स्ट्रोक. षटकार. चांगलं संगीत तर एका बाजूला नक्कीच हवाई सफर आसमानी टोआ गगन बेबी. आपण बघितलं की जबरदस्त स्ट्रोक देखना फटका आपण बघितलं मैदानामध्ये. जबरदस्त क्रिकेट वैभव पाटील. चेंडू दरम्यान शॉट बोलतो फक्त दिशा दिली आहे. लॉंग लेग झोन आउट पिल पास आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक जाणार तोपर्यंत चेंडू 1 बॉल्स ऑन टू द फॅन. चौकार. आईचे डोंगराला निघाली आईचे डोंगराला. आई गावदेवी कचोर मंडल निघाला कारल्याला. आई गावदेवी कचोर मंडल निघाला कारल्याला. थँक्यू डीजे. तर पहिलं षटक संपल्या सर्कल पाबंदीचं.
ते विश्वास म्हात्रेने तब्बल धावा खर्च केले. पहिल्या P1 षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या आणि चांगली सुरुवात, एक चांगला प्लॅटफॉर्म बघितले तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र चांगली सुरुवात केली होती. तब्बल 25 धावेचे भागीदार झाले होते दोघांमध्ये. वैभव पाटील आणि एका बाजूला बघतो मैदानामध्ये रमाकांत पाटील 2 आघाडीचे फलंदाज मात्र यावेळेस पिंपला संघाच्या माध्यमातून 2 चांगले संघ, कारण वल संघ सुद्धा भिवंडी विभागातील एक वल संघ ज्याने एक सामना जिंकला. साधारण विचार भिवंडी परिस्थितीला आपण बघितलं गेलं तर आज 3 संघ म्हणजे तिन्ही संघाने एक सामना जिंकला होता आणि यावेळेस मात्र भिवंडी विभागातील 2 नामवंत संघ, एका बाजूला गतवर्षीचा चॅम्पियन संघ तर दुसऱ्या बाजूला पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला पिंपला संघाने आणि चांगलं क्रिकेट मित्रांनो दाखवलं. या पहिल्या दिवसामध्ये बघितलं तर पहिल्याच फेरीमध्ये चांगला क्रिकेट दाखवला आणि पहिला सामना जिंकला. बघितलं गेलं तर परास्त केलं पिंपला संघाने सांबार्ली संघाला, कारण रसायन विभागातील एक सांबार्ली संघ त्या संघाला परास्त केलं. मात्र अंजूर संघाने भरपूर मोठ्या संघाने मात्र रसायन विभागातील सौरेश्वर सावला संघ, ही दोन्ही संघाने मात्र रसायन विभागातील 2 संघांना मात्र यावेळेस परास्त केलेत. एका बाजूला सावला संघाला परास्त केलं अंजूर संघाने, दुसऱ्या बाजूला परास्त केलं सांबार्ली संघाला. चेंडू दरम्यान पॅडमची बाउन्सर माझा प्रयत्न होता तेवढंच मात्र यावेळेस विचार जर गेलं तर लेग बाईकचे पण धावे ते आम्हाला पंचांतात करून दुवे मेन पंच. तर धावसंख्या दाखवतो अजून 1 नील, स्कोर मोजून 16, 16 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्गाचे दुसरा अजित डाकीचा वापर केला गेलाय अंजूर संघाच्या माध्यमातून. हा चेंडू अपडाच्या स्क्रीन समोर आउटफील्ड पास आहे, थोडं चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःला स्ट्रेच केलं. क्षेत्ररक्षण होते मुकेश पाटील, चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतो मैदानावरती अंजूर संघाच्या माध्यमातून. जीवाची बाजी लावली, कारण रत्ती महारथी मैदानाच्या आतमध्ये तर आपल्याला क्रिकेट थरारमध्ये सातत्याने पाहायला भेटेल. सातत्याने क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही गोष्टी आपल्याला सातत्याने भरपूर चांगल्या प्रकारच्या पाहायला भेटेल. कारण का 2 भिवंडी विभागातील 2 दादा संघ आमने सामने आहेत, म्हणजे आपल्याला सामना तेवढा चांगला पाहायला भेटणार आहे. सेकंड हा चेंडू लॉकाला होता, कडून काढला आहे, क्षेत्ररक्षण चालू होतं, अचूक फेकी ऑन द स्टंप, डायरेक्ट हिट होतोय तोपर्यंत चिकी सिंगल कंप्लीट ओव्हर होत झाला होता तोपर्यंत. या 2 धावा आहेत, चांगला तालमेल दोघांमध्ये. वैभव पाटील तर दुसऱ्या बाजूला बघतो आपण रमाकांत पाटील, या दोघांमध्ये चांगला कॉम्बिनेशन, यस नो वेट या 3 शब्दांचा उच्चार सातत्याने आपण धावण्यासाठी करत असतो. मात्र यावेळेस सातत्याने चांगला कॉम्बिनेशन दोघांमध्ये. या धावसंख्या अजून 2 येतात, स्कोर मोजून 2-0, 20 धावा दाबालकावरती येतात. षटक क्रमांक मार्ग असते दुसरा. पण सामना बघतोय मैदानावरती एका बाजूला गतवर्षी चॅम्पियन संघ अंजूर तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती हा पिंपला संघ. सुजाता स्पोर्ट पिंपलास विपक्ष गावदेवी अंजूर. चेंडू दरम्यान कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो, त्यामध्ये सिंगल कंप्लीट, क्षेत्ररक्षण. सातत्याने विचार जर केला तर यावेळेस रणनीती टीमवर्क अतिशय दोघांचं चांगलं आहे, कारण का दोघांची डावपेस मी तर म्हणेन दोघांना चांगली माहिती असतील. कारण का सातत्याने अंजूर एका बाजूला बघतो, दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातील 2 संघ आहेत. कारण का 3 संघ आज भिवंडी विभागातील डोसमोर आले, कारण का तिघांनी एक सामना जिंकला. पिंपळ अंजूर संघाने सामना जिंकला होता पहिला. हा चेंडू लेवर फुट होता, ऑन साइडला घेऊन काढला, क्षेत्ररक्षण जवळ कोणच नाही, या गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू 1 बसंत रूप चौकार. हे दोघांनी नागराज मंजवे यांचं चांगला असं चित्रपट सैराट. हा चेंडू ऑन साइड माझा प्रयत्न होता, दरम्यान चेंडू येतोय, विकेट, चेंडूची फील्ड होतीये, चेंडू कार्पेटच्या माध्यमातून गेला. 4 क्रिया क्षेत्रक्षण केला संदेश मसने, चेंडूवरती धावत जाणं, वाकणं उचलणं, फेकणं, तोपर्यंत वेळ जातोय. 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकर इन्व्हेस्टमेंट होती तब्बल 26 विदाउट लॉस, 26 धावा दाबालकावरती येतात. चांगल्या प्रकारची रणनीती, चांगलं टीमवर्क आहे मी तेव्हा मैदानावरती, कारण सातत्याने जी सलामीची जोडी असते आघाडीची फलंदाजांमध्ये त्यांनी चांगली सुरुवात करायची असते आणि ती सुरुवात कायम ठेवली आहे. सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट आज स्किन रन रेट प्रत्येक षटकामागे 13.00 गाठलाय. हे चांगल्या प्रकारची सुरुवात मी तेव्हा एका बाजूला मैदानावरती जबरदस्त क्रिकेट यावेळेस पिंपला संघाच्या माध्यमातून. पिंपलास विपक्ष गावदेवी अंजूर म्हणजे सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. बघितलं गेलं तर शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल का, कारण का दोन्ही संघ तेवढेच चांगले ताकदीवर संघ आहेत. आपल्याला चांगल्या प्रकारचा क्रिकेटचा थर सातत्याने पाहिलं, कारण का विचार केला तर बदलापूर नगरीला वेळ लागलाय. या स्पर्धेचा भगवं वातावरण मैदानाच्या 4 बाजूला जणू काय क्रिकेटचं महोत्सव, क्रिकेटची जत्रा जणू काय भरली. सातत्याने विचार केला 8 दिवसाचा आज शेड्यूल स्पर्धेचा संडे टू संडे
भरपूर तुम्हाला एन्जॉय करायची स्पर्धा संडेला सुरुवात झाली होती, रविवारच्या दिवसामध्ये सुरुवात झाली होती स्पर्धेची 12 तारखेला. सातत्याने शिवजयंतीच्या दिवशी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर बघितलं शिवजयंतीचा मात्र भरपूर मोठा उत्साह अतिशय जोमाने मात्र केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांची मात्र जयंती होती म्हणजे बरोबर त्या शेवटच्या दिवसामध्ये रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला तेवढं चांगलं क्रिकेट पाहायला भेटेल. विश्वास हा चेंडू विश्वास ऑन साईड लावायचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाहीये. पहिला तो टुर्नामेंट गतवर्षीचा सर्वात चांगला खेळाडू ज्याची गणना झाली होती त्याच्यामध्ये निवड झाली होती तो मात्र पुन्हा एकदा विश्वास मात्र गुंजच्या परावरती एक चांगला गोलंदाज, त्याला मात्र पेस करण्यासाठी तेवढंच चांगलं क्रिकेट दाखवण्याची गरज आहे मैदानावरती. रमाकांत पाटील हा चूर रमाकांतसाठी ऑन साईडला होते, क्षेत्राशी जज करतोय, चूक होते स्वतः मात्र यावेळेस संघनायक होते जितू दारे, फलंदाज बाद होत आहेत. पहिल्या विकेटचे पतन रमाकांत पाटील बॅक टू पेव्हिलियन. पहिल्या विकेटचे पतन मैदानावरती विचार जर केला तर रमाकांत पाटील बाद झाला तर चांगली सुरुवात मिळते म्हणजे चांगला प्लॅटफॉर्म, कारण का आघाडीची फलंदाज याच प्रकारची मात्र सुरुवात करायला पाहिजे होती, चांगला प्लॅटफॉर्म बनवायचा होता. तर या अनुषंगाने चांगलं क्रिकेट मित्र रमाकांतने दाखवलंय. तर यावेळी जिम्मेदारी एक पार्टनरशिपची गरज आहे मैदानावरती या पिंपला संघाला. तर दुसऱ्या बाजूला कमबॅक होतंय विश्वास मात्रे, चेंडू विकेट घ्यायचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅट संपर्क तेवढा येत नाही, चेंडूमध्ये जातोय, शॉट फाईन लेगला, चेंडूची फील्ड होते तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या अजून एक ने येते, स्कोर मोस्ट झोन 27, लॉस ऑफ 1 विकेट, 27 धावा दापलकावरती. नवीन फलंदाज गेले मात्र रमाकांत पाटील बाजू आणि रमाकांत बोईर मैदानाच्या आतमध्ये. एका रमाकांत पाटील आपलं काम चोखपणे बजावलंय, मात्र यावेळेस हा रमाकांत बोईर यावेळेस तेवढं चांगलं क्रिकेट दाखवेल का स्ट्रायकरला. पहिला चेंडू ऑन साईडला माझा प्रयत्न होता, कधीमध्ये तेव्हा चेंज ऑफ फेस डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर तो टेकअप होतोय, जबरदस्त क्रिकेट. सध्या त्याने विश्वास मात्र चाप सोडली. आमच्या आयोजकांचं मात्र लक्ष पुन्हा एकदा या वर्षामध्ये पुन्हा एकदा आपल्याकडे मात्र यावेळेस केंद्रित केलं, कारण त्यांना लक्ष असणारे समसमते आपले मित्र नवीन कोरी आपल्या समोर टाटा नानोची मात्र बघितलं कार पनवलकर ग्रुप तिने आपले कार ऑन साईडला घुमकाडे गॅप शॉट सिलेक्शन, जो क्षेत्ररक्षक कोणच नाहीये, जबरदस्त स्ट्रोक मात्र यावेळेस चांगल्या प्रकारचं शॉट सिलेक्शन, कारण का यावेळेस बघितला का क्षेत्ररक्षक मिड विकेटचा आतमध्ये त्याचा योग्य तो वापर आणि चौकार. आईचं बसली कशी वडवलात कोंबऱ्यावरती आसन, आईचं बसली कशी वडवलात, भक्ताला बघून एक आई हसली आपल्या गालात, भक्ताला बघून एक आई हसली आपल्या गालात, भक्ताला बघून एक आई हसली आपल्या गालात. धावसंख्या 4 ने येते, मात्र यावेळेस रमाकांत बोईरने आपला अकाउंट ओपन केलं, कारण पहिला चेंडू डॉट केला आणि त्याच्यानंतर बॅटचा पेस खोलाय आणि चौकार दाखवलाय. 7 चेंडू पुन्हा विकेट, फक्त दिशा द्यायची क्षेत्ररक्षकाची वेग आहे तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण, आपल्यातून क्षेत्ररक्षण, चेंडू एक काय चेंडू उचललं फेकणं तोपर्यंत जबरदस्त क्रिकेट. कुणाल महात्रे आपल्यातून क्रिकेट, क्रिकेटचा दर्जा हाय स्टँडर्ड क्षेत्ररक्षणाचा दर्जामध्ये दाखवल्या मैदानावरती अंजूर संघाने. षटक क्रमांक 30 संपलाय आणि धावसंख्या दापक नोंदवल्या तब्बल 33 धावा दापलकावरती. 3 षटकाची सांगत होते आणि आमचे डीन्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये डीजे. हिंदू हृदय सम्राट चषक आयला, जायला रे जायला आनंद जायला, हिंदू हृदय सम्राट चषक आयला. बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना, बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना, बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना, बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना. लाखाची 4 व्हीलर मालिका विराजी मंगे झुले दादा
पोन्सर भारी चेतन झुले दादा हाय पोन्सर भारी म्हणजे झुले दादा हाय पोन्सर भारी चेतन झुले दादा हाय पोन्सर भारी स्पर्धा शहरी ग्रामीण विभागाची बाजी होतय षटकार चौकाराची जय हनुमान क्रिकेट संघाची स्पर्धा झुपेली यार गावाची जय हनुमान क्रिकेट संघाची स्पर्धा झुलेली यार गावाची आले बालराम कांबरी मैदानाला हात जोडून वंदन केला शिवरायाना आले बालराम कांबरी मैदानाला हात जोडून वंदन केलं चांगलं संगीत टायटल सॉन्ग आमच्या स्पर्धेचं मात्र यावेळेस ऐकलं जातं आमच्या नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच आमचे कॅमेरामॅन नक्कीच यावेळेस कव्हरेज करतात कारण का जेव्हा जेव्हा त्यांना संधी लाभते तेव्हा तेव्हा नक्कीच आमचे कॅमेरामॅन आमच्यापर्यंत नक्कीच आमचे पूर्ण व्यासपीठ नक्कीच कव्हर करतात त्यांचे सुद्धा स्वागत असणार आहे कारण का गौरव सावंत मी तुम्हाला संतोष नाणेकर यांनी मात्र पहिली वेबसाईट कारण का ग्रामीण क्रिकेटला जास्त पुढे नेण्याचं काम इथं त्याने केलं त्याच्यानंतर बघितलं तर गौरव सावंत आणि त्याच्यानंतर भरपूर आपण साईट बघतोय 70 आली त्याच्यानंतर आपण बघतो GTC SM हा चेंडू दरम्यान लिडिंग एज जज कोरीस होता मात्र गोलंदाज चुकवणार नाही फलंदाज बाद चुका करतोय मैदानावरती यावेळेस बघितलं गेलं तर पिंपला संघाचा दुसऱ्या बाजूला चाप सोडते मैदानावरती अंजूर संघ थँक्यू डीजे नक्कीच आपण जर वेबसाईटचा विचार केला तर सर्वात आधी संतोष नाणेकर यांनी मात्र सातत्याने भरपूर मेहनत आणि सतत भरपूर कमी वयाने मग सातत्याने भरपूर नॉलेज आणि मात्र सातत्याने एक नवीन प्लॅटफॉर्म उभा करून दिलं ग्रामीण क्रिकेटसाठी त्याच्यानंतर मात्र त्याचा वारसा आपल्याला बघितलं गेलं तर GTC सुद्धा मात्र ग्लोबल टेनिस क्रिकेट जल्पेश भोईर यांच्यामध्ये जल्पेश भोईर असो सूरज म्हात्रे असो त्याच्यानंतर एका बाजूला मित्र शैलेश भोईर असो या सर्वांचं चांगलं महेश वैल सुद्धा यांचं सर्वांचं चांगलं कार्य येतं जैसे मोले आमचे 77 नक्कीच या मात्र वेबसाईटच्या माध्यमातून भरपूर चांगलं मात्र यावेळेस एक चांगला प्लॅटफॉर्म मात्र उभा झाला आणि आपल्या ग्रामीणचे खेळाडू भरपूर मात्र यावेळेस प्रगती करतायत आणि घराघरात पोहोचवण्याचं काम मात्र या सर्वांनी केलं आहे हा चेंडूच कधी विकेट नटराजनला घेऊन काढला चेंडू होते दरम्यान डीप लॉंग लेग झोनला चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत फक्त सिंगल अचूक पिक ऑन द स्टंप धावसंख्या अजून एक ने येते स्कोर मोज झोन 34 34 धावा दापाल कबड्डी येतात षटक क्रमांक मार्गसे दरम्यान चौथं अलंकार भोईर बिग नेम अलंकार भोईरचा मात्र यावेळेसचा वापर केला गेला एक चांगला खेळाडू अंजूर संघाचा तर दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये आपण बघतो फलंदाज रमाकांत भोईर आणि एका बाजूला बघतो आपण सुनील म्हात्रे 6 चेंडू ब्रेकावून दिला आहे क्षेत्ररक्षक जज करतोय कॉल दिला माझा जेल आहे मी पकडू शकेल पण अजून एक फलंदाज बाद होतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी अलंकार भोईरच्या माध्यमातून अजून एक फलंदाज बाजू साधला त्याने गोलंदाजी अतिशय चांगली होती कारण का अलंकार भोईरचा वापर केला पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन केलं चंद्रा दुसऱ्या चेंडूवरती सिंगल गेली त्याच्यानंतर पुन्हा एकदा मात्र यावेळेस अजून एक विकेटचं पतन थोडासा बॅकफुटला मैदानावरती हा पिंपला संघ कारण का सुरुवात चांगली केली आणि त्याच्यानंतर गोलंदाजी अतिशय चांगली होती कमबॅक केला कारण का अचूक टप्प्यावरती मारा सातत्याने मात्र भेदक गोलंदाजी सातत्याने चांगल्या प्रकारचा क्रिकेट मैदानावरती गावदेवी अंजूर संघाच्या माध्यमातून हा चेंडू ऑन साईड माझा प्रयत्न होता चेंडू बॅट बॅटच्या मधून निघून तोपर्यंत जबरदस्त क्रिकेट आपल्यातून गोलंदाजी वापसी केली मैदानावरती अलंकार भोईरने कारण का चौथ्या षटकामध्ये अलंकार भोईरचा वापर केला तिसऱ्या षटकाच्या नंतर नक्कीच बघितलं गेलं तर गेम प्लॅन यावेळेस काहीतरी मात्र टीम वर्क पुन्हा एकदा मात्र सर्व खेळाडू एकत्र आले असतील रणनीती अकली असेल की कमीत कमी धावांनी ते रोखून ठेवण्याचा प्रयत्न असेल मैदानावरती यावेळेस खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पिंपला संघाला अलंकार हा चेंडू रमाकांतसाठी वन्स अगेन ऑन साईड माझा प्रयत्न होता चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात त्या चेंडू बॅटवरती अदलला आहे सिंगल कंप्लीट लेग बाईच्या मध्ये धावे त्याला पंच यावेळेस खून करा जरा सहकार्य करा करण तर धावसंख्या अजून एक ने येते स्कोर मोजून 35 35 धावा दाबाल करते 3 गडी बाताचं समीकरण यावेळेस मैदानावरती या पिंपलास संघाचं पिंपलास विपक्ष अंजूर 2 भिवंडी विभागातील संघ मात्र यावेळेस जुवेलीच्या मैदानावरती आपण बघतो ही स्पर्धा भरपूर नामांकित स्पर्धा संडे टू संडे कालावधी हा चेंडू दरम्यान बॅटिंग घेऊन काढला स्क्रीन समोर साईड स्क्रीनला दिसत जितू पाडील डायरेक्ट हिट तर दरम्यान फलंदाज बाद होतोय जबरदस्त क्रिकेट गुटी नेम मी पण चांगल्या प्रकारचा संघनायक कसा असावा तो असा जाता त्याने मात्र यावेळेस असलेला आपला आत्मविश्वास जिम्मेदारी कारण एक एक धावेची किंमत माहिती आहे जीत तुला फलंदाज बाद
हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 वरदानी दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास षटक क्रमांक संपला गेलाय चौथं षटक संपलाय आणि धावसंख्या दाबामध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत 36 धावा दाबालकावरती येतात आपण बघितलं तर पहिला P1 षटकामध्ये धावा आलो तर तब्बल 15 आणि त्याच्यानंतर आपण धावा बघितल्या तब्बल विचार केले तर 11 धावा 26 धावा आपण बघितलं तर या दोन षटकाच्या अखेरीस कारण का सध्या त्याने सांगण्याची सरासरी गाठली होती त्याच्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला कारण का कमबॅक केलं गोलंदाज विश्वास मात्रेने कमबॅक केलं मैदानामध्ये अलंकार भोईरने तर अंतिम षटक डेट ओव्हर या अंतिम 6 चेंडूमध्ये 50 धावा तरी उभारण्याचा प्रयत्न करेल का मैदानावरती हा पिंपला संघ हा मोठा प्रश्नचिन्ह मैदानावरती सातत्याने गोलंदाजीच्या माध्यमातून कमबॅक केलाय गावदेवी अंजूर संघ पुन्हा मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पुन्हापणे अपयश वाटायला आलाय मग अपयशमध्ये वाटले पुन्हा एकदा कारण का पिंपला संघाची तुझी फलंदाजी खराब होती दुसऱ्या बाजूला मात्र यश संपादन केले मैदानावरती अंजूर संघाने पहिल्या चेंडूवरती मात्र यावेळेस विकेट खेळायचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाही फलंदाज चारोकाने चित अंतिम षटक यावेळेस मात्र गोलंदाज कुणाल मात्रेचा वापर केला गेलाय अंजूर संघाच्या माध्यमातून वेस स्ट्रायकरला फलंदाज महेंद्र ममनकर आणि त्याच्याबद्दल कामनकर एक थोडेसे संदेश हा चेंडू आपल्या ज्योती घेऊन काढला आहे जो चित्र शिकवणच नाही येते सिंगल येते स्क्रीन समोर साईड स्क्रीनला तोपर्यंत या धावा येतात 2 धावसंख्या अजून 2 येईल धावसंख्या धाबालकावर तब्बल 38 धावा धाबालकावरती षटक क्रमांक मार्गस्थ मैदानावरती विचार जर केला तब्बल 5वं षटक या अंतिम षटकामध्ये जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न मात्र तसा होत नाहीये थोडासा बॅकफुटल्या मैदानावरती पिंपला संघ चेंडू वन्स अगेन पडल्यानंतर मात्र यावेळेस थोडासा टेकअप होतोय चेंडू मात्र गोडल्यास पद्धती फेकला जातोय सध्या त्यांनी जबरदस्त क्रिकेट सध्या त्यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी टीम वर्क अतिशय चांगलं आहे गतवर्षीचा चॅम्पियन संघ मात्र यावेळेस मैदानाच्या चौफेर कोणत्या दिशेने कोणत्या प्रकारचे आउटफील असेल त्याचा थोडासा अंदाज मात्र जितू संघाचे संघ नायक आहेत सध्या त्यांनी चांगल्या संघाची बांधणी केली आहे जबरदस्त त्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट मस्त की ना चेंडू पूल केला मिस टायमिंग शॉट आहे क्षेत्ररक्षक मात्र यावेळेस स्वतः संघ नायक जज करतायत चूक होणार नाहीये फलंदाज बाद माझी एकवीरा माऊली ऐ माझी एकवीरा माऊली माझी एकवीरा माऊली अगरी कोल्याला पावली अगरी कोल्याला पावली चांगल्या प्रकारचं कमबॅक केलं कारण का आपण बघितलं गेलं तर पहिल्या 2 षटकामध्ये सगळ्यामध्येच्या 2 षटकामध्ये जास्त चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवला पिंपला संघाने आणि त्याच्यानंतर पूर्णपणे कमबॅक केला बघितलं गेलं तर गोलंदाज विश्वास मात्रे असो अलंकार भोईर असो तर यावेळेस कुणाल मात्रे हे अंतिम षटकामध्ये सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती बॅकफुटला थोडासा मात्र मैदानावरती पिंपला संघ हा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हती भरपूर लवकर खेळतो शॉर्ट सिलेक्शन तोपर्यंत अजून एक चेंडू डॉट जातोय सातत्याने बिचार शॉर्ट पोल चेंडू मॉन्स्टर आपण बघितले सातत्याने मात्र यावेळेस फेकले जातात चांगल्या प्रकारचा क्रिकेट अंतिम षटक आहे मार्गस्थ असताना कुणाल मात्रेचा वापर योग्य तो वेळ केला म्हणजे सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत दाखवली मैदानावरती विचार जर केला तर यावेळेस गावदेवी अंजूर संघाने 38 धावा धापालकावरती येत आहेत शपथ झाले होते पुन्हा एकदा मात्र चेंडू आणि संपर्क अजिबात नाही पंच लाईन साईडची गती कारण का मात्र पंचाने हाईट फॅक्टरचा विचार केला तोपर्यंत स्वेअर म्हणजे हा चेंडू स्वेअर येतोय धावसंख्या अजून 1 नील 39 39 धावा धापालकावरती कमी धावसंख्या नोंदवली विचार जर केला तर कारण का पिंपला संघाने मात्र पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा फक्त 49 धावा उभारल्या होत्या आणि 50 धावांमध्ये रोखून ठेवलं तर गोलंदाजी अतिशय चांगली आहे पिंपला संघाची हा चेंडू म्हणजे माझा प्रयत्न होता चेंडू पॅडवरती अदलला आहे
चुरीची फील्ड होईल शॉर्ट स्क्वेअर लेग झोनला तोपर्यंत लेग बायच्या मधून फक्त एक धाव येते. षटक क्रमांक संपला या दरम्यान 5वं खेळाचं पहिलं सत्र संपलाय. यावेळेस पूर्वार्ध संपतोय. पूर्वार्ध मात्र यावेळेस संपला गेला. धावांची इन्व्हेस्टमेंट तर यावेळेस धावांची मात्र यावेळेस जमा केल्या धावपालकावरती. विचार केला फक्त आणि फक्त 40 धावा धावपालकावरती आणि 41 धावेची गरज आहे यावेळेस सामना जिंकण्यासाठी मैदानावरती गावदेवी अंजूर संघाला. हिंदू हृदय सम्राट चषक आयला. जायला रे जायला आनंद जायला हिंदू हृदय सम्राट चषक आयला. बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना. बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या. चला योगेश शिंदेकर आपण आपली जागा सांभाळायची जायचं आपण पंचायत जायचं आपण मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेत खेळाचं पहिलं सत्र संपलं आणि धावसंख्या दाखवते फक्त आणि फक्त 40 धावा धावपालकावरती नोंदवल्यात. तर 41 धावेची गरज आहे. तर यापुढे सामना असणार आहे 5 गडी बाद धावसंख्या दाखवते. आपण 40 धावा बघितल्या तर यापुढे सामना असणार आहे दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना प्रेमनाथ मोरबी विपक्ष वल असा सामना असणार आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर कारण का खेळाचं पहिलं सत्र संपलंय. तुम्ही लवकरात लवकर चला वल संघांना घेत आहेत. ओमकार पाटील आपण जर कुठं असाल आमचा आवाज तुमच्या तिथे पोहोचत असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा आमच्याशी आमच्या व्यासपीठाशी. वल विपक्ष आपण समजा एका बाजूला भिवंडी विभागातील वलगाव संघ दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा आपण बघितलं तर रायगड डिस्ट्रिक्टमधला प्रेमनाथ मोरबी 11. तर चला मात्र यावेळेस प्रेमनाथ मोरबी संघाने आणि ओमकार लवकरात लवकर आपण या नाणेफेकीसाठी. तर खेळाचं पहिलं सत्र संपलाय आणि धावसंख्या आपण धापालकावरती फक्त आतापर्यंत 40 धावा धापालकावरती फक्त 41 धावेची गरज आहे. फक्त 41 धावेची गरज असताना 2 आघाडीचे फलंदाज मात्र यावेळेस मैदानात जात आहेत. स्वतः संघनायक जितू तरे आणि एका बाजूला होता पण मुकेश पाटील. यावेळेस स्वतः संघनायक जितू तरे मैदानावरती जात आहेत. तर मुकेश पाटील 2 आघाडीचे फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. तर 41 धावेची गरज असणार आहे. दुपारचा आपण सत्र बघतोय. दुपारचं यावेळेस 59 मिनिटं होत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये आपण सामना बघतोय मैदानावरती. सामना एन्जॉय करतोय का सातत्याने भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चौफेर भगवं वातावरण मात्र यावेळेस निर्माण केलं. भरपूर संख्येने मान्यवर सुद्धा येऊन गेले. भरपूर संख्येने मात्र यावेळेस या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण बघितलं. 5वा दिवस या स्पर्धेचा आजच्या दिवसामध्ये बघितलं आपण 9:22 पण पहिला चेंडू मात्र फेकला गेला. सातत्याने मात्र चांगली आपण सुरुवात बघितली आजच्या दिवसामध्ये. सातत्याने कारण का कालच्या दिवसामध्ये थोडासा मात्र आपला वेळ थोडासा मात्र वेस्ट गेला होता. आता त्याची मात्र भरपाई पूर्णपणे आपण या आजच्या दिवसामध्ये कारण का जास्तीत जास्त लवकरात लवकर पण सामना कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तसला मोरबी संघाचा संघनायक येत आहेत. तर नाणेफेकीचा कौल मी विनंती करेल आमचे मान्यवर सुरेखाना बैकर यांना विनंती करतोय की आपण शुभ असते आपण नाणेफेकीचा कौल दिलीप बैकर आमचे दिलीप बैकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ नाणेफेकीचा कौल करून घ्या. 2 संघामध्ये आमने सामना येतात. एका बाजूला मुरबी संघ तर दुसऱ्या बाजूला असताना वल संघ. त्यावेळेस जाऊया आपण सामन्याकडे. मात्र यावेळेस अकाउंट ओपन केलं मुकेश पाटील 2 धावेने मात्र यावेळेस खातं खुलं केलंय आपल्या संघाच्या. धावसंख्या धापालमध्ये 2 धावा येतात. तर पहिल्या पीएम षटकामध्ये गोलंदाज महेंद्र कामानकरचा वापर केला गेला. हा चेंडू अपड्रायच्या बाजून जबरदस्त क्लास ड्राईव्ह नेतदी फटका. क्रिकेटचं मादक संदर्भ मैदानावरती भगवा चौकार. थँक्यू डीजे. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मध्ये विचार केलं तर थोडंसं
बॅकफुटला गेले, त्याच्यानंतर पुन्हा एकदा जागा बनवली कारण का थोडेसे लेट केले. सर्कल पाबंदीचा मात्र योग्य तो वापर मैदानावरती मुकेश पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या दाबालकावरती 6 धावा. महेंद्र कामनकर चेंडूचे वरच्या मोमेंटला बॅटचा बेस करायचा प्रयत्न होता. शॉर्ट टर्नमेंटला आपला काम चोखपणे बजावलाय. पहिल्या विकेटचं पतन. मुकेश पाटील बॅक टू पेव्हिलियन. थँक्यू डीजे. प्रेमनाथ मुरबी 11 संघाचा कौल प्रथम जिंकलाय. निलंगेचं क्षेत्ररक्षण करण्याचा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असणार आहे. एका बाजूला भिवंडी विभागातील वल संघ तर दुसऱ्या बाजूला रायगड डिस्ट्रिक्टमधला पुन्हा एकदा मुरबी संघ. ओमकार पाडीच्या नावाने मात्र संघ सध्या त्याने ओळखला जातोय. भरपूर मोठा संघ आपल्या डोळ्यासमोरील. मात्र याच्यानंतरचा सामना तर पहिल्या विकेटचं बदल पहिल्या झटका मैदानावरती यावेळेस अंजूर संघाला फलंदाज बाद झाले मुकेश पाटील. तर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज विश्वास मात्रे मैदानावरती जातोय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज महेंद्र. आज चेंडू दरम्यान शपथ झाले होते. चेंडू जातो या दरम्यान गली रिजनला चेंडूची फील्ड होती. शॉट घालीला तोपर्यंत दावेणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षक होते रमाकांत पाटील. तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या दाबा 6 धावा. मात्र एक चांगला खेळाडू अजून मैदानावरती गत वर्षी सध्या त्याने चांगलं क्रिकेट दाखवलं होतं विश्वास मात्रे. यावेळेस मात्र विश्वासाला एक फलंदाजी करेल का हा मोठा प्रश्नचिन्ह. महेंद्र चेंडू दरम्यान बिडकोचा प्रयत्न होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. जीवाची बाजी लावली मैदानावरती. पिंपला संघ जरी धावा कमी असल्या म्हणजे सामना मात्र लवकर सोडणार नाहीये. बचेंगे तो ऑल रडेंगे या अनुषंगाने साधा त्यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारचा मात्र यावेळेस विचार केला तर क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत सिंगल येते. धावसंख्या अजून 1 नेल. धावसंख्या दाखवते तब्बल 7 धावा धापालकावरती. षटक क्रमांक मार्ग असते मैदानावरती. या दरम्यान पहिलं पिवनचं वापर केला गेलाय. महेंद्र कामनकरचा वापर केला गेलाय या पिंपला संघाच्या माध्यमातून. पिंपला संघाच्या जर विचार तर गोलंदाजी त्यांचा प्लस पॉईंट सध्या त्यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण बघितली होती पहिल्या सामन्यामध्ये. चांबाली संघाला परास्त केलं होतं पिंपला संघाने. जितू तरे हा चेंडू दरम्यान रिटिंग होती. चूक दाखवली मैदानावरती. दोन्ही फलंदाज एका हँडला. गरज होती का असा प्रश्नचिन्ह. डावचीच्या माध्यमातून जितू तरे संघनायक मैदानाच्या बाहेर. रात्री या अंटीची जवा घंटी निवाजवली. रात्री या अंटीची जवा घंटी निवाजवली. थँक्यू डीजे. यावेळेस आमच्या डीजे मास्टरला अंटीची आठवण येते. हरकत नाही. दुपारचं सत्र तर धावसंख्येच्या पद्धती तब्बल विचार तब्बल 7 धावा धापालकावरती. पहिल्या दुसऱ्या विकेटचं पतन कारण का यावेळेस संघनायक मैदानाच्या बाहेर. जितू तरी बाद होतात कारण का गरज होती का असा प्रश्नचिन्ह. कारण का झेल जोडला होता. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न दाखल. तोपर्यंत यावेळेस विनाशकारी विपरीतीचा परिणाम आणि फलंदाज बाद. पहिला षटक यावेळेस मी तुम्हाला संपला गेला. एक वाजवी षटक फेकलं गोलंदाजांनी. फक्त दावा खर्च केला 7. आपण जर विचार केला तर फक्त 41 धावेची गरज असताना गोलंदाजी अतिशय चांगले करतील का आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत नेऊन जातील का हा मोठा प्रश्न. 49 धावेची गरज असताना 49 धावा मात्र कव्हर करायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त वेळ जास्त टाईम यावेळेस घालू नका. थोडंसं सहकार्य तुमचं आम्हाला लाभलं तर अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण का आजच्या दिवसामध्ये आम्ही भरपूर लवकर यावेळेसचा सामना कारण का 9:22 आजचा पहिला चेंडू पडला होता. तर कालचा पहिला चेंडू बघितलं ना 9:30 फेकला होता आपण. तर आजचा मात्र पहिला चेंडू आपण 9:22 फेकले. म्हणजे भरपूर लवकर आम्ही आमच्या आयोजकांनी रिपोर्टिंग केली होती आणि भरपूर लवकर दोन्ही संघांनी उपस्थिती दाखवली होती. हा चेंडू अनसाईडला घेऊन क्षेत्ररक्षक येतो साईड स्क्रीनला. तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण चुकफेकी येते. तो पण फक्त सिंगल. नवीन फलंदाज गेले मैदानावरती यावेळेस प्रीतम मडवी आणि एका बाजूला मात्र यावेळेस गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये विनेश मस्के.
गणेश मस्केचा वापर मात्र यावेळेस पिंपला संघाच्या माध्यमातून पिंपलाच विपक्ष गावदेवी अंजूर हे सामना आपल्याला अतिशय चांगला पाहायला भेटतो कारण का जरी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये कमी धावा उभारल्यात तर यावेळेस नेट टू नेट फाईट हा चेंडू भिडकावून दिला आहे क्षेत्ररक्षक येथे बंद चेंडू धावाच्या बाहेर स्क्वेअर द विकेट दमदार स्ट्रोक षटकार तेजतम अंश पर कन्याजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी थँक्यू डीजे 14 धावा पालकावरती येत आहेत म्हणजे की ना चेंडू अपडाच्या घेऊन क्षेत्रक्षक कोण असणार जज करतोपर्यंत मात्र चेंडू वन बोन्सचा दरोब चौकार विराईला चल नारळ फोडाला विराईला चल नारळ फोडाला आणि अंजूर गावाची पोर ही सारी चांगलं संगीत विचार केलं तर आमचे रमेश धुले यांचा गोड आवाज आपण ऐकला कारण का त्यांचा आवाज इतका गोड आहे मित्रांनो तुम्हाला मात्र ऐकलं का डायबिटीस सुद्धा होऊ शकेल असे आमचे गीतकार राजीव मणी मात्र राजीव मारी हा चोरी पर भिडकावून दिला विकेट जबरदस्त क्रिकेट मैदानावरती आपल्यातून क्रिकेट बॅकफुटला होत्या मैदानावरती अंजूर संघ तर या क्षणाला मैदानावरती येऊन जबरदस्त क्रिकेट तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मात्र यावेळेस प्रीतम मडवीचा बल्ला जबरदस्त बोलतोय जबरदस्त क्रिकेट आपल्यातून क्रिकेट हा चेंडू मात्र ऑपरेशनमध्ये घेऊन काढले क्षेत्र शिकवतोय डीप मिड आपला चूक होते सिंगल कंप्लीट मात्र फक्त एकच धाव घेत आहेत त्याच्यावरती मात्र यावेळेस धावसंख्या अजून एक नाही येते धावसंख्या धाव तब्बल 25 धावा धापालकावरती येतात षटक क्रमांक मार्गस्थ विचार जर केला तर दुसरा पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केला 7 महेंद्रने यावेळेस थोडासा मागडा चेंडू दरम्यान ब्लॉक खाल्ला होता मात्र चेंडूला खोदून काढला आहे चेंडू पर्यंत जातोय डीप मिड आपला चेंडू फील्ड होते तो बंद सिंगल षटक क्रमांक दरम्यान संपला गेलाय ज्यावेळेस दुसरा हा षटक भरपूर मोठा असं करत त्याने विचार धावसंख्या तब्बल आतापर्यंत येत आहेत 26 धावा धापालकावरती तर धावसंख्या दाबत आतापर्यंत 2 षटकाच्या अखेरीस सर्कल पाबंदी संपली आणि धावसंख्या दाबत नोंदवल्या आतापर्यंत 26 धावा ते समीकरण कारण का 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण दाबालकावरती बघितली होती मैदानावरती विचार केला तर पिंपला संघाची तब्बल 26 धावा मात्र यावेळेस तेच समीकरण मैदानावरती सातत्याने नेट टू नेट फाईट मित्र म्हणण्याच्या सातत्याने मात्र यावेळेस चोख प्रतिउत्तर टिट फॉर टॅट जसं तसं उत्तर यावेळेस जसं त्याने सातत्याने देण्याचा प्रयत्न होतो मैदानावरती आणि धावसंख्या दाबालकावरती बघतो आतापर्यंत तब्बल 26 धावा दाबालकावरती जिंकण्यासाठी फक्त 41 धावेची गरज असताना पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली त्याच्यानंतर मात्र थोडंसं बॅकफुटला कारण का खराब आपण गोलंदाजी बघितली अजूनही 15 धावेची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत अजूनही 18 आणि मात्र जिंकण्यासाठी तब्बल अंजूर संघाला 15 धावेची गरज सो आपण जरा वेळ कमी घ्या आणि सामना लगेच सुरू करा प्लीज तर यापुढे सामना असणारे वलवी पक्ष प्रेमनाथ मुरबी तर मुरबी संघ नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकला निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा सुगंधा साजन पाटीलचा वापर केला जाईल यावेळेस पिंपला संघाच्या माध्यमातून पिंपला संघाने विचार जर केला तर गोलंदाजी भरपूर चुकीची दाखवली दिनेश मस्केने कारण का महेंद्र कामनकरने चांगली गोलंदाजी दाखवली हा चेंडू दरम्यान प्रयत्न होता टायमिंग शॉट आहे क्षेत्ररक्षक जज करतोय चूक होणार नाही फलंदाज बाद आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं आणि साजन जर विचार जर केला तर सांबाली संघाच्या विरोधात जेव्हा मात्र सामना तेव्हाच मात्र फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 फलंदाजांना परफॉर्मन्स असा दाखवला होता त्याच अनुषंगाने त्या आत्मविश्वासाने मात्र त्याला एक गोलंदाजी करेल का पुन्हा एकदा
साजन पाटील धावसंख्या धाबालकावरती आतापर्यंत विजय 26 धावा धाबालकावरती. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 17. तर जिंकण्यासाठी तब्बल 15 धावेची गरज आहे. 17 चेंडू 15 धावेची गरज आहे. त्यांचा एक चांगला खेळाडू मैदानावरती सज्ज आधुनिक सध्या त्यांनी चांगला क्रिकेटवर बघितलाय. प्रीतम मडवी च्या माध्यमातून नवीन प्रदान केल्यामध्ये 4थ्या क्रमांकाचा 5व्या क्रमांकाचा सुनील गरत. आमचे पप्पू दुलेंचा शुभागमन होतोय. आयोजक हा चेंडू मात्र कीपरच्या पाठी घेऊन आला. लॉंग लेग झोन आउटफील्ड पास आहे. जबरदस्त क्रिकेट फरार चौकार. तुझी निघाली पोरा पालखीला धमाल करताना सारी पालखीला धमाल करताना सारी पोरा पालखीला. थँक्यू प्लीज. तर धावसंख्या अजून 4 ने येते. 30 धावा धाबालकावरती. फक्त 11 धावेची गरज आहे या दरम्यान. 11 धावेची गरज अजूनही सामना मात्र खुला करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू 1 सेकंड प्रीतमसाठी. नटराज त्याने चेंडूमध्ये यावेळेस चेंडूला घेऊन काढतो तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग लेग झोनला सिंगल कंप्लीट. धावसंख्या अजून 1 ने येते. स्कोर मधून 31. 31 धावा धाबालकावरती अजूनही 10 धावेची गरज आहे. तर इथनं कमबॅक करेल का मैदानावरती पिंपला संघ की दुसऱ्या बाजूला मात्र अंजूर संघ सामना लवकर संपण्याचा प्रयत्न होईल का? नक्कीच संगीत आयुक्त आमचे गीतकार आहेत राजेश माई राजीद माली आमचे मात्र गायक हा चेंडूमध्ये भिडकावून दिला. विकेट. जबरदस्त फलंदाजी. लॉंग लेग झोन मधून दमदार स्ट्रोक. षटकार. आली अंजूर गावाची पोर ही सारी आई तुझे पालखीला. आली अंजूर गावाची पोर ही सारी आई तुझे पालखीला. आली अंजूर गावाची पोर ही सारी. आमचे राज हिरमाली आमच्या माध्यमातून नक्कीच गीतकार आहेत आणि मात्र संगीत आपण बघितलं तर गोड आवाज आमचे पहिले तर रमेश दुवे गोड आवाजाने विचार संगीत. तर चेंडू हरवला गेला तर नवीन चेंडू आपण त्या मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चेंडू जेव्हाही हरवेल तुम्हाला नवीन चेंडूचा सामना करावा लागेल याची आपण दखल घ्या. तर धावसंख्या धाबालकावरती अजून 6 येईल. स्कोर मोजम 37. 37 धावा धाबालकावरती. फक्त आणि फक्त 4 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कारण का सामना खुला करायचा प्रयत्न मैदानावरती सध्या त्याने क्रिकेट चांगलं दाखवलंय. गावदेवी अंजूर संघाचा जर विचार गद्य वर्षीनंतर चॅम्पियन संघ ठरला होता यावर्षी सुद्धा त्या अनुषंगाने त्याच आत्मविश्वासाने जबरदस्त क्रिकेट आपलातून क्रिकेट मैदानावरती गावदेवी अंजूर संघाच्या माध्यमातून 4 धावेची गरज. हा चेंडू भिडकावून दिलाय. सामना खुला केलाय. चौकारने सामना खुला केलाय मैदानावरती. सामना जिंकलाय गावदेवी अंजूर संघाने. हिंदू हृदय सम्राट चषक आयला. जायला रे जायला आनंद जायला. हिंदू हृदय सम्राट चषक आयला. बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना. बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना. बाळासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी